आज आहे संडे, तर सुट्टीच्या दिवशी स्वतःची थोडी काळजी घेऊयात. तर सगळ्यात आधी तर मी उठले की फ्रीज साफ करायला घेतलं होतं, कारण आज मला भाज्या भरायचं होतं. आणि जे पनीर आहे ते मी घरीच बनवलं आहे. त्यानंतर मी काय करते, भाज्या संपल्या की एकदा आठवड्यातून असं फ्रीज तर आपण महिन्यातनं बाहेर काढून स्वच्छ धुवून घेतोच, पण आठवड्याला मी एका कपड्यावरती लिंबू टाकते आणि सगळ्या फ्रीजमध्ये कपडा मारून घेते. त्यामुळे भाज्यांचा आणि फळांचाही वास येत नाही आणि क्लिनिंग ही खूप छान होते आणि फ्रीजही चमकदार होतं. तर मी कपड्यावर लिंबू टाकते आणि असं सगळं फ्रीज साफ करून घेते आणि वासही आपल्याला थोडा पण येत नाही. त्यानंतर आज आहे संडे, तर मला बनवायचं होतं मटण. तर सगळ्यात आधी तर मी हळद मीठ मटणाला लावून घेतलं आणि कांदा टाकून कुकरमध्ये परतवून घेतलं मटण. आणि थोडं 10 मिनटं आता मला पाणी वरती कढईत ठेवून वाफ खोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी झाकण लावून देणार आहे. तर आता मी बनवत आहे मसाला. तर हा जो मसाला आहे, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरचा आहे, ते मी वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये काळा मसाला आणि मिरची पावडर थोडीशी, मटण मसाला टाकून हे तेल सुटेपर्यंत चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये मटण टाकायचं. मी थोडंसं इथं मटण करणार आहे कारण मला बिर्याणी बनवायची आहे. त्याच्यानंतर मटण टाकून घेतलं आणि आपल्याला जेवढं पाहिजे पाणी तेवढं टाकून घेतलं आणि फुटाणे आणि कांद्याचं भाजलेला जो कांदा होता गॅसवरती, त्याचं वाटण मी ह्याच्यात टाकून घेतलं. आणि आता माझी भाजी ही रेडी आहे. आता मटणाची भाजी तर रेडी आहे. आता मला करायची आता भाकरी. आता माझं तिन्ही इकडं चालू आहे, बिर्याणी आणि भाकरी सोबतच, कारण आज दुपार झाली होती स्वयंपाकालाच. आणि हे मी मटण मॅरिनेट करून घेतलं आहे. सगळ्यात आधी तमालपत्र, कांदा आणि टोमॅटो छान असं परतून घेतलं आणि मी तिकडं भातही शिजायला ठेवला आहे. तर अर्धा किलोची मी बिर्याणी बनवत आहे मटणाची आणि अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत. आणि छान असं तेल सुटलं, त्यानंतर वरून तांदूळ घालून घेतला. तांदूळ ही खूप छान मोकळा झाला आहे. आणि आता मला हे 20 मिनटं ठेवायचं आहे. कोथिंबीर, कलर आणि तूप टाकून हे मी तव्यावरती 20 मिनटं बिर्याणी ठेवून घेतली आहे. तर ही मटण बिर्याणी खरंच खूपच सुंदर झाली होती आणि माझी 10-20 मिनटं आता दम दिला. आता बघूया आपण बिर्याणी कशी झाली आहे. आणि इकडं माझी भाकरी झाली आणि आता मी जेवायला घेतलं होतं. तर भाजी तर तुम्हाला तेल जास्त वाटेल, पण आम्हाला अशीच चमचमीत भाजी लागते. आणि माझी आता भाजी ही रेडी आहे आणि मी जेवत आहे. तर बिर्याणी ही एकदम मोकळी झाली आहे आणि मी 20 मिनिट ठेवली होती. मी आधीच मटण शिजून नंतर मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता हा राडा, आता हा 1 तास आवरला. संडेला आता मला 2 वेळेचा मी स्वयंपाक एकदाच करून घेतला आहे, त्यामुळं मला फक्त चहाला डायरेक्ट संध्याकाळी यायचं होतं. तर आता घरातली तर सगळी कामं झालेली आहेत. तर म्हटलं चला थोडा वेळ स्वतःलाही देऊया. सगळ्यात आधी तरी पॅक लावून घेतला. तर हे मी घरीच बनवून ठेवलं आहे एकदाच, कारण रोज आपल्याला बनवायचा कंटाळा येतो. आणि त्यानंतर म्हटलं चला संध्याकाळी बिग बॉस बघायचं आहे, तर कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि थोडेसे तयार झाले की तेवढंच खूप छान वाटतं संडे.